नमस्कार. बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपले स्वागत. पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी. लायन्स शताब्दी वर्षात राबवले जाणार विविध उपक्रम. टेंभे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. संगणकीकृत सातबाराचे वाजले 3:13. आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चालकाने केले रत्नागिरी आगारासमोर उपोषण. आता पाहूया सविस्तर वृत्तांत. लायन्स शताब्दी वर्षात राबवले जाणार विविध उपक्रम. सन 1973 साली रत्नागिरीमध्ये स्थापन झालेल्या आणि 210 देशांमध्ये पूर्वीपासून कार्यरत असणाऱ्या लायन्स संघटनेने यावर्षी शताब्दी वर्ष साजरे करताना सर्वसमावेशक कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. जगातील 210 देशांमध्ये लायन्स संघटना कार्यरत असून चालू आर्थिक वर्षात ही संघटना शताब्दी वर्ष साजरे करत आहे. याबाबत या प्रांताचे प्रांतपाल केशवजी फाटक यांनी विविध योजनांबाबत माहिती दिली. यावेळी रत्नागिरी लायन्स क्लबचे अध्यक्ष चित्रा कोवळे, सेक्रेटरी स्नेहा केळुसकर, खजिनदार श्रेया केळकर, डॉक्टर शेखर कोवळे, ओमकार फडके, डॉक्टर संतोष बेडेकर, पराग पानवलकर, बिपिन शहा, दत्तप्रसाद केळुसकर, शाहिद निर्जादे आदी मान्यवर उपस्थित होते. सेवा कार्य हा लायन्सचा जो मुख्य हेतू आहे, वी सर्व किंवा आम्ही सेवावृत्ती या ब्रीदवाक्याप्रमाणे जगभर हे काम चालतं 210 देशामध्ये. आणि आज 13,96,000 सदस्य 47,000 क्लबच्या माध्यमातून काम करतात. त्या लोकांसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, ज्याची जनतेला नितांत गरज आहे पण जी उपलब्ध नाही आहे सोय, ती करून द्यावी आणि ती सर्वसामान्यांना परवडेल अशा कमी खर्चामध्ये किंवा मोफत जिथे शक्य आहे त्या पद्धतीने द्यावी. या हेतूने या 6 जिल्ह्यात आता 11 आय हॉस्पिटल्स आहेत. जसं आपलं रत्नागिरीचं आय हॉस्पिटल आहे तसे आणखी 10 हॉस्पिटल्स या 6 जिल्ह्यात कार्यरत आहेत. 4 ब्लड बँक्स आहेत, त्याच्यात 2 ठिकाणी ब्लड कॉम्पोनंट युनिट्स पण आहेत सेपरेटचे. डायलिसिस सेंटर्स साताऱ्यामध्ये 3 आहेत आणि कोल्हापूरमध्ये 4 ठिकाणी डायलिसिस सेंटर्स. समाजासाठी काम करावं. हे करत असताना आपल्याला कोणीतरी पूर्वी चांगलं काम करून काही सोयी करून दिल्या, तसं आपणही पुढच्या पिढ्यांसाठी काही चांगलं काम करावं. याला आमच्याकडे लिगसी प्रोजेक्ट किंवा वारसा हक्काने जे येतं त्या पद्धतीने काही चांगले प्रकल्प उभे राहावे. अशा प्रकल्पांना एक लिगसी प्रोजेक्ट म्हणून आपण विशेष त्याला एक नोमेनक्लेचर किंवा नाव दिलेलं आहे. एक किमान 15, 20, 25 वर्ष तो प्रकल्प पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शकाने उपयुक्त राहील आणि त्यातून त्या पिढ्या परत त्यांच्या त्या परिस्थितीप्रमाणे पुढचे काम करत राहील. लायन्स क्लबने MIDC मध्ये पाळणाघर सुरू केले असून 2005 मध्ये पहिले नेत्र रुग्णालय सुरू केले. महिन्याला जवळजवळ 200 ते 250 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी 60 ते 65% शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. तसेच डोळ्याच्या विविध विकारावरही मोफत उपचार करण्यात आले. यावेळी माणुसकीची भिंत हा नवीन उपक्रम या लायन्स क्लबतर्फे राबविला जात असल्याची माहिती केशवजी फाटक यांनी दिली आहे. मी लायन्स केशव फाटक, प्रांतपाल, लायन्स क्लब 323 D1 प्रांत. आज या ठिकाणी रत्नागिरी क्लबच्या वतीने माणुसकीची भिंत हा एक अतिशय उपयुक्त असा उपक्रम सुरू झालेला आहे. MIDC मध्ये जे लायन्सचं आय हॉस्पिटल आहे, या आय हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये ही माणुसकीची भिंत ही सुरू केलेली आहे. याच्यात अपेक्षा अशी आहे की ज्यांच्याकडे उपयुक्त पण आत्ता वापरात नसलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू त्यांनी त्या ठिकाणी आणून ठेवाव्या. कपडे असतील, अन्य वस्तू असतील, आणि ज्यांना गरज आहे पण ज्यांना ते घेणं परवडत नाही अशा लोकांनी त्या वस्तू तिथून घेऊन जाव्या. त्याला कुठलाही चार्ज नाही, फक्त त्या वस्तू इतर कोणाच्या हाताला किंवा अन्य प्रकारे कुठल्याही जनावरांनी वगैरे त्याला काही खराब करू नये यासाठी म्हणून फक्त त्याला जाळीचे दरवाजे केलेले आहे. आणि या पद्धतीने अनेक संस्थांनी अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला आहे. हे समाजात दातृत्व भरपूर आहे, याचकही भरपूर आहे, पण याचकाला ओपनली येऊन एखादी वस्तू मागावी असं थोडीशी भीड पडते आणि म्हणून त्यांच्या मनातली ही भीड जावी पण या पद्धतीचं ओपन ही माणुसकीची भिंत निर्माण केलेली आहे. आणि याला आपल्या माध्यमातूनही सर्व लोकांपर्यंत प्रसिद्धी जावी की ज्यामुळे
जे गरजू आहेत त्यांना याचा उपयोग होईल आणि जे दाते आहेत ते या पद्धतीने भरभरून आपल्याकडच्या वस्तू देतील. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध प्रोत्साहन गीते महर्षी शिक्षण संस्था शिरगाव तसेच नवनिर्माण हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी सादर करून लायन्सच्या या उपक्रमाला सहभाग नोंदवला. यावेळी SP हेक्षेटे महाविद्यालयाचे विद्यार्थी इत्यादी सहभागी झाले होते. समारंभाच्या नावाखाली वृक्षांची तोड होईल. म्हणूनच तर खूप काही सांगायचं होतं हो या युवा शक्तीला, पण इथे ऐकायलाच कोणी तयार नाही. हो हे आहेत ना सगळे, यांना सांगूया आपण. सांगा तर. वृक्ष तोड टाळू होळी सणाला, वाचवूया हो पर्यावरणाला, जाऊ चला पशु संवर्धना, रंग भरू दे प्रबोधना. या विद्यार्थ्यांनी अत्यंत सोप्या उत्कृष्ट वक्तृत्वाने उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या, तर महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या मुलींनी रस्ता सुरक्षा या विषयावर पथनाट्य करून उद्बोधन केले. याचे चित्रीकरण केले आहे बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांनी. स्वतःच्या चुकीमुळे दुसऱ्यांच्या आयुष्याची एक्सपायरी डेट संपवू नका. जीवन सुंदर आहे, हे जर नियम पाळले तर ते अधिक सुंदर बनवता येईल. आमच्या मनातले विचार तुमच्या डोक्यात फिट करा, म्हणजे अपघात नक्कीच राहतील. आणि हो, आमच्या डोक्याचाही ताप कमी होईल. शर्ट वाले दादा का बघता वळून, शर्ट वाले दादा का बघता वळून, रोड सेफ्टीची महती तुम्ही. लायन्स क्लबमुळे नेत्रदिनाला दृष्टी प्राप्त झाली, तर अनेक सामाजिक उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. तर टेंबे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. भारत देशाने 67वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहाने साजरा केला. असाच प्रजासत्ताक दिन कैलासवासी बा.रा. नागवेकर तथा हातीसकर मास्तर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टेंबे येथे साजरा करत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभही पार पाडण्यात आला. 26 जानेवारी हा मोठ्या अभिमानाने प्रेमाने साजरा करण्यात आला. यामध्ये स्वातंत्र्यवीर हुतात्मे, विचारवंत, नेते इत्यादींचे कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण करून या सर्वांना मानवंदना देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष उत्तम नागवेकर, राजाभाऊ साळवी, रामचंद्र शिंदे, अनंत साळवी, योगेश साळवी, ॲडव्होकेट तुषार नागवेकर, सरपंच संतोष साळवी, सरपंच संदीप साळवी, वैभव नागवेकर तसेच प्रशालेचे व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक A.N. तहसीलदार आदीसह माजी विद्यार्थी अमोल कल्ले, प्रदीप हरचिरकर, अमित साळवी तसेच शाळेच्या कार्यक्षेत्रातील नागरिक, शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते. गोडे 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 जाऊ आहे ना नाही जाऊ ना. प्रेम सुधा बरसाने वाला
यावेळी गणपतीपुळे संस्थांतर्फे आयोजित केलेल्या मनाचे श्लोक तसेच जिल्हा परिषद आयोजित वक्तृत्व स्पर्धा तसेच शाळेने घेतलेले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या सर्व कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक एन तहसीलदार, सूत्रसंचालन सागर पाटील तर आभार प्रदर्शन मंगेश जाधव यांनी केले। यावेळी शाळेतील मुलांनी कवायती, मनोरे, लेझिम तसेच योगासने सादर केली। नववीच्या वर्गातील विद्यार्थी सूर्य नमस्कार हा सर्वांग आसनाचा प्रकार या ठिकाणी करतायत। पुन्हा राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना विचारवंत नेते स्वातंत्र्यवीर हुतात्मे यांचे कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण करत ग्रामीण भागातही 67वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आता वळूयात पुढील बातमीकडे। संगणकीकृत सातबाराचे वाजले 3:13। रत्नागिरी जिल्ह्यात सातबारा सर्वत्र संगणकीकृत दिला जात असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। अनेक सातबाऱ्यामध्ये झालेल्या चुकांमुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे। सातबारा हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असून शेतकरी कसत असलेल्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावाच। त्यामुळे सातबारा म्हणजे शेतकऱ्याचा जीव की प्राण असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। याच सातबारावर त्याची कर्जासाठी आणि विविध शासकीय योजनांकरता पत आणि पात्रता ठरते। अशा या सातबाराच्या प्रतीची शेतकऱ्यांना वारंवार गरज भासते। त्यामुळे तो काढण्यासाठी त्याला तलाट्यामागे सारख्या चक्रा माराव्या लागतात। लिखित सातबाऱ्याकरता तलाट्यांनाही जुने दप्तर शोधून त्यातील नोंदी तपासून काही नव्या नोंदी असतील तर त्या करून शेतकऱ्यांना सातबारा द्यावा लागत होता। यामध्ये शेतकऱ्याचा वेळ, श्रम आणि पैसाही खर्च होत होता। त्यामुळे भांडणतंटे उद्भवत होते। अनेक ठिकाणी अशा कारणावरून हाणामाऱ्या सुद्धा झाल्या आहेत। हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शासनाने संगणकीकृत सातबारा देण्याचे काम सुरू केले। खरे तर हा शासनाचा अत्यंत चांगला उपक्रम म्हणावा लागेल, परंतु संगणकीकृत सातबाऱ्याची तांत्रिक सुविधांची वानवा असून शेतकऱ्याचा मनस्तापच वाढला आहे असं म्हणण्यास हरकत नाही। शेतकऱ्याचा जीव की प्राण समजला जाणारा सातबारा हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असून एका सातबाऱ्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांमागे वारंवार चक्रा माराव्या लागतात। शासनाने संगणकीकृत सातबारा देण्याचा उपक्रम राबवला असला तरी शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे सूचित करत आपण या ठिकाणी घेणार आहोत एक छोटासा ब्रेक।
ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणारच आहोत आणखी काही घडामोडी. आपण पाहत राहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. प्रत्येक पाऊल खात्रीचं आणि एक नजर सत्यावर. अरिहंत ग्रुपची नवनिर्मिती आदिनाथ नगर TRP बस स्टॉप जवळ रत्नागिरी. संपर्क 02352 223952. शुभकार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच, म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला. आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर. 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चालकाने केले रत्नागिरी आगारासमोर उपोषण. रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना रत्नागिरी ST आगारातील अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून चालक गणेश लिंगायत हे उपोषणाला बसले आहेत. त्यांना STच्या अनेक कर्मचाऱ्यांनी पाठिंबाही दर्शवला आहे. रत्नागिरी ST विभाग नियंत्रकाच्या कार्यालयासमोरच गणेश लिंगायत हे चालक आपल्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना रजा न दिल्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल उपोषणाला बसले आहेत. त्यांची पत्नी गरोदर असताना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आली होती. मात्र STच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रजा न देता मानसिक छळ केला व त्यांच्या पत्नीचा गर्भपात करावा लागला. या आणि अशा अनेक कारणामुळे STचे अधिकारी यांनी केलेल्या बेजबाबदार मनमानी कारभाराला न्याय मिळावा म्हणून ते उपोषण करत आहेत. मी गणेश श्रीधर लिंगायत रत्नागिरी चालक म्हणून काम करतो आहे 4 वर्षापासून मुंबई ग्रुपमध्ये. माझी नियोजित 2 दिवसाची ड्युटी असताना वर्षभरात रजा घेतलेली नसताना सुद्धा माझी पत्नी ॲडमिट असताना आणि रजेच्या ॲलोकेशन अधिकाऱ्याने मला रजा नाकारली. मला रजेवर जबरदस्ती मानसिक दबावाखाली ड्युटीवर पाठवलं आणि त्यामुळे मी पत्नीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना जाऊ शकलो नाही. ॲबॉर्शन करावं लागलं. मी रजा दिली नाही. मी दुसऱ्या दिवशी ड्युटीवरून उतरल्यावर गर्भपात केला आहे. मला जर वेळीच रजा दिली असती तर मी अन्यत्र हलवून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन माझं मूल वाचवू शकलो असतो. मला कोणत्याही प्रकारचं प्रशासन अधिकाऱ्याने सहकार्य केलं नाही, उलट दमदाटी केले, शिवी दिलेली आहे. या संदर्भात विभाग नियंत्रकाकडे 1 वर्ष झालं तक्रार करून. 10 महिन्यानंतर सुद्धा तक्रार करून झाल्यानंतर स्मरणपत्र दिलं, त्यावेळीसुद्धा त्याची बाजू घेण्यात आली. वर्षभरानंतर परत उपोषणाची नोटीस घेऊन 2 वेळा चर्चा आली. त्यावेळीसुद्धा त्यांना त्याचीच बाजू घेऊन प्रशासनाने त्याची बाजू घेतली आहे. मला पूर्ण डावलण्यात आलेला आहे. आणि आज DC मॅडम सांगतात आम्हाला अडचणीच्या प्रसंगी गैरहजर घ्यायचं, दांडी मारायला मॅडम सांगतात, पण हे लेखी द्यायला त्या तयार नाही. आज असे कित्येक प्रसंग सहकारी चालक वाहकांवर येतात. अशा अडचणीच्या प्रसंगी दांडी मारल्यावर त्यांच्यावर रिपोर्ट करतात, त्यांचं अल्पपरिणामी दीर्घपरिणामी वेतन रोखतात, त्यांना दंड करतात. प्रशासनाचा गाडा हाकलण्यासाठी मला कारण दिलं आहे, उत्तर दिलं आहे, जादा यात्रा होत्या वगैरे वगैरे. म्हणजे प्रशासनाचा गाडा हाकलण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबियाचा बळी द्यायचा का या संदर्भात. पण माझा आरोप आहे, माझ्या 4 महिन्याच्या बाळाचा गर्भाचा जो काय झालेला आहे नुकसान झालेलं म्हणजे माझ्या आणि पत्नीच्या जीवावरही झालं, ते ह्या अधिकाऱ्यामुळे झालेलं आहे. मला वेळीच त्याने दिलेलं आणि याच्याविरुद्ध त्याच्या पहिल्या 5 ते 6 तक्रारी आहेत, पेंडिंग आहेत. त्यावेळी वेळच्या वेळी जर ह्यांनी त्यावेळी त्याच्यावर लगाम घातला असता तर ही पुढे कारवाई वेळ झाली नसती. प्रत्येक वेळी मागच्या 4 प्रकरणामध्ये त्याला सांभाळायचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे त्याची मुजोरी वाढत चाललेली आहे एक प्रकारे. आणि त्या मुजोर अधिकाऱ्याला हे प्रशासन पाठीशी घालतं आहे अजूनही. 1 महिन्यापूर्वी आमच्याच आकाराचा एक BS साठे चालक ॲलोकेशन अधिकाऱ्याबरोबर बाचाबाची झाली. याचा राग धरून शाब्दिक बाचाबाची झाली. याचा राग धरून त्याला लगेच प्रशासनाने निलंबित ठेवलं. जर एका चालकावर जर ही कारवाई करते प्रशासन, मग एखाद्या अधिकाऱ्यावर का नाही करत. अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केलेली आहे या संदर्भात आणि तरीसुद्धा त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. लिंगायत यांनी केलेल्या उपोषणाला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला असून अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे न्याय देणे गरजेचे आहे असे जनतेतून बोलले जात आहे.
एसटीचे अधिकारी वरिष्ठांना नेहमीच झुकते माप देत आले आहेत। यासाठी तळागाळातील कर्मचाऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे। या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि जाता जाता एक नजर ठळक घडामोडीवर। लायन्स शताब्दी वर्षात राबवले जाणार विविध उपक्रम। टेंभे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। संगणकीकृत सातबाराचे वाजले 3:13 आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चालकाने केले रत्नागिरी आगारासमोर उपोषण। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।